आणि आमच्या या छोट्याशा घरामध्ये आज पहिल्यांदा चूल पेटणार आहे. काय वाटतंय, चांगलं होतंय का? चांगलं होतंय. काय गॅरंटी आहे का? दाखवू का? सो वेलकम टू द चॅनल. अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जरा वेगळा ब्लॉग आहे. लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये जरी तुम्ही म्हणलात त्याला इन्क्लूड करायचं म्हणलात तरी तो इन्क्लूड होऊ शकतो लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचं घर सोडून जेव्हा बाहेर राहायला येता, बाहेर राहायला आल्यानंतरनं तुम्हाला काय काय फेस करावं लागतं किंवा काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळतात, ह्या गोष्टी थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न असेल. तर आम्ही आमच्या या छोट्याशा रूममध्ये, पालघरमधील बोईसर भागामधील या छोट्याशा रूममध्ये आता स्वतः करून खायला शिकतोय. म्हणजे स्वयंपाकाचा नवा अध्याय आम्ही सुरू केलेला आहे. एवढे दिवस आम्ही बाहेरून डबा घ्यायचो, तर आज आमच्या रूममध्ये स्वतःची गॅसची शेगडी आलेली आहे, गॅस आलेला आहे. आणि कालच आम्ही हे डीमार्ट मधून एवढं मटेरियल खरेदी करून आणलेलं आहे. आणि आमच्या या छोट्याशा घरामध्ये आज पहिल्यांदा चूल पेटणार आहे. सर बघूयात आम्हाला काय काय करायला जमतंय, काय काय करायला जमत नाही. छोट्याशा 2 BHK रूम मध्ये छोटासा आमचा मुलांचा संसार आहे. आता संसार आहे म्हणल्यावर काहीतरी गैरअर्थ काढू नका, सगळे मित्रच आहेत. तर बघत राहा काय काय होतंय, काय काय नाही. आम्हाला काय जमतंय ते पण आम्ही बघू आणि नवीन नवीन गोष्टी शिकू. हा आमचा रूममेट्सचा पहिला व्हिडिओ. आता रूममेट कोण कोण आहेत हे थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल. हे छोटीशी फॅमिली जे रूममेट मधले आहे, रामेश्वर, अमोल आणि समाधान. सिनियर सिटीजन, सगळ्यात ज्युनियर सिटीजन. आणि आम्ही दोघं मिडल मध्ये पडतो. हे पण ज्युनियर सिटीजन आहेत, मी जरा नॉर्मल आहे, म्हातारा नाही पूर्ण. तर हे सगळ्यात आमचे वयस्कर आहेत, अनुभव असलेले, त्याच्यानंतर सगळ्यात तरुण. तर काल आम्ही भरपूर अशी छोटीशी थोडीशी शॉपिंग केली. आता त्याच्यामध्ये हे आशीर्वादचं पिठाचं हे आणलंय आपलं गव्हासाठी, चपात्या करण्यासाठी. आता कोणत्या प्रकारचे भारताचे नकाशे आम्ही तयार करणार हे आम्हाला काय माहित नाही. हे तांदूळ घेतलंय, शेंगा, त्यानंतर पोहे आणलंय आणि हे भांडे आणि ते भगुना. हा, आपल्या सोलापूरला केसावरती भगुन घेते आणि ते विकत आणलंय. आणि अशा रीतीने थोडक्यात तुम्हाला रूममेटची ओळख करून दिली आहे की ही आमची छोटीशी फॅमिली, जे पालघरमध्ये आम्ही राहतोय, काम करतोय, एकत्रच फिरतोय, एकत्रच काय करायचं असेल, व्लॉगिंग वगैरे सगळं करतोय. आणि सर्वांना इथं भटकंतीची आवड आहे, सर्वजण फिरायला नेहमी तयारच असतात. ओके, सो बघूया. आज आम्ही फक्त भात करणार आहे. भात, मसाला भात करता येते का बघायचं आहे. ओके, सो स्टे ट्यून. सर्वजण जरा ऑकवर्ड झालेले आहेत की बाबा कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं हे कुणालाच माहित नाही. आणि मला सुद्धा माहित नव्हतं, पण मी पण जरा बेसिक शिकत गेलो. जरा ऑकवर्डनेस असतंय की बाबा कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, ते एक प्रकारचा कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागतोय. आता ह्यांना सवय लावेनच, ह्यांना सुद्धा ब्लॉगर आपण तयार करूयातच. ओके, सो बघू किचनचा हाल. आपलं शेंगदाण्याच्या कुट्ट्याला साखरेला ते 2 डबे आणावं लागते तिथं मोठा. तसंच काय तर करावं लागेल. काय वाटतंय, चांगलं होतंय का? चांगलं होतंय. काय गॅरंटी आहे का? दाखवू का? नको, रिस्क नकोच. चांगलं होतंय, वाईट होतंय नंतर सांगायला येतंय. काहीच नाही खात एक नंबर. व्हिडिओ मध्ये का? फक्त व्हिडिओ मध्ये एकच नंबर झालाय, काय पण होती ती. लांबूनच दाखवतो बघून. जसं झालं असेल तसं झालं असेल. टेस्टची गॅरंटी नाही. टेस्ट कशी झाली असेल काय सांगता येत नाही. ही रिस्क तुम्ही घरी करू नका. 6 विकेट 156 वर. किती वर? 20. हो
जर 11 वर गेला ब्रावोने 3 विकेट. आपण ब्रावोला घेतलाय ना. आपण ब्रावोला घेतलाय ना. आणि चालू केलं आता भाजी करायला लागतं घरी गेल्या बसून द्या ना. टाकली होती का फ्राईड राईस केला मला. फ्राईड राईस नाही, मसाला राईस आहे आपला. बिना कांद्याचा, बिना लसणाचा आणि बिना मसाल्याचा. बिना मसाल्याचा मसाला भात आहे. हळदीचा रंग तर आलाय बरोबर. आजचे शेफ समाधान कोकरे. हे चुकीचं झालं. हे शेवटी झालंय. शेवटी हे सुरुवातीला वापरायचं होतं आम्हाला, पण काय नाही, शेवटी तर शेवटी पण आम्ही वापरलंय शेफ ॲप्रॉन. हा म्हणजे तेवढंच समाधान त्याला पण, त्या ॲप्रॉनला पण वापरलं बाबा मला. ते कांदा कापासून टाकायचं आहे ना माझ्या. समाधान 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 आम्हाला समाधानी करावं एवढं म्हणजे झालं. हे झालं का झालं की. हा चला शिजलं. चला ताटा घ्या. मसाला राईस विदाउट मसाला. बॉटल काय रोलेक्सचे हे आपापले ताटा उचला रे. काय झालंय, कसं झालंय, का बर झालंय, चव कशी आहे, झालंय का हा मर्जीनं झालंय का कसं झालंय, हे कोण काय म्हणायचं नाही. स्वतःच्या हक्काचं थोडं थोडं घ्यायचं आणि गप्प बसायचं. पण आज आम्ही आमच्या मेसवाल्या काकूंना आज थोडा त्रास देणार आहे, कारण त्यांचा आम्ही मेस बंद केली आजपासून. आम्ही म्हणजे मेसचा पैसा वाचवायला चालू झालेले आहेत. पैसे वाचवायला चालू केलं आज. बस की बस घ्या बरं ताट घ्या पुढे. आमच्यातले एक स्वयंपाकी आणि असिस्टंट त्यांची वाढपी. स्वयंपाक येणं नंबर खायचं नाहीये. झालं चांगलं. एक नंबर झाले. बाकी सगळे एक नंबर झाले. तिकडे वरून टाकता येते आपल्याला. विचार करा, एवढं चांगलं झालंय की त्या सगळं चाकून खाल्लं आम्ही. आम्हाला स्वयंपाक येते बरं का. स्वयंपाक येते आम्हाला आता. चाकून खाल्लंय आम्ही, ते म्हणजे एवढं चांगलं झालंय, त्यामुळे वाद नाही. आज पहिल्यांदा आलेलं आहे बघून द्यायचं अमोल गारकर यांच्याकडे. आजचा बघून दिवायचा मान अमोल गारकर. आज सुरुवातीला बघून द्यायचा मान अमोल गारकर. हे पुण्याचं काम आम्ही त्यांच्याकडून सोडतो. तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटाकडे आलोय.
आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या रूममध्ये स्वयंपाक केलेला आणि बऱ्यापैकी लयच भारी झालेलं, कारण पूर्ण भगुन जे आहे आम्ही संपवलेलं होतं. एवढं भारी स्वयंपाक झाला म्हणजे आम्हाला भात वगैरे करता येतो, त्यामुळे आता आम्ही आमच्या पोटाचे खळगे भरू शकतो. तर एवढंच होतं आजचा दिवस. आज एवढं शूट करावं असं वाटलं म्हणून शूट केला आणि तुमच्या समोर सादरही केलं. बघू उद्या आपल्याला काय शूट करता येते का, आपल्याला व्लॉग करता येते का, कारण उद्या सोलापूरकडे ट्रॅव्हलिंग करायचा प्लॅन आहे. होतंय का नाही याची गॅरंटी नाही. सो स्टे ट्यून आणि बघत राहा. आता मी जातो, झोपतो आणि तुम्ही पण झोपा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथवर बघितलंय म्हणलं तर सबस्क्राईब केलंच पाहिजे.